तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आली इचलकरंजीला. काल रात्री 9:45ची ट्रेन होती. सकाळी मी 4:30-5पर्यंत पोहोचले इथं. आणि सकाळी आता आवरून आजचा दिवस माझा कसा असणार आहे थोडंसं आपण एक शेड्यूल घेऊया की आता आम्ही छावा मूवीला चाललो आहे, मी पप्पा आणि यश. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर 3:45-4पर्यंत शो संपेल. त्याच्यानंतर 7ला मला एकीकडे इन्व्हिटेशन आहे, सो मी तिथं चालली आहे. सो स्टे ट्यून, बघू आपण काय काय आज मज्जा करणार आहे. तर आम्ही आता RK राधाकृष्ण टॉकीजवळ पोहोचलो आहे. आणि या लोकांनी ना आता खरंच खूप आतमध्ये इंटेरियर चांगलं केलं आहे, रिसेंटली डेव्हलप केलेत. स्क्रीन 2 आणि स्क्रीन 1 आय थिंक आत्ता रिसेंटली चालू झाल्यात, 1-2 महिन्यापूर्वी. नाही, 1-2 महिने नाही, थोडे 1 वर्ष झालं असेल चालू केल्यात. बिकॉज मागच्या वेळेस पण आम्ही कुठला तर मूवी पुष्पाला काहीतरी बघायला होतो, तेव्हा कळालं की हां इथं चांगलं केलं आहे म्हणून. मूवी सुरू झाला आणि विकी कौशलला बघितलं, मला असं झालं अरे हा विकी कौशल आहे. बिकॉज छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका त्यानं निभावली आहे ना, खूप छान निभावली आहे खरंच. पिक्चर कसा वाटला बाबा तुम्हाला? फास्ट किती काढ की तोंडावर ना, तुला ओळखतात खूप जण माझ्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला बाप्पा पिक्चर? छान आहे, नुसता छान आहे, मस्त, सुपर. तर आम्ही पिक्चर बघून आलो आणि पिक्चर बघितल्यावर म्हणजे पिक्चर बघितल्यावर मी म्हटलं होतं की शूट करायचं, काहीतरी बोलायचं, बट ते नाही झालं. बिकॉज पिक्चर संपल्यावर मला थोडा वेळ स्वतःला डायजेस्ट करायला लागलं, थोडं शांत व्हायला लागलं. आणि थिएटरमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता, कोणी कुणाशी बोलत नव्हतं ना, टाचणी पण पडेल इतका शांत झालं होतं थिएटर. ना मी पप्पांशी बोलले, ना यशशी बोलले, ना आम्ही तिघं एकमेकांशी कोणीच काही नाही बोललो. बिकॉज वी वर नॉट इन दॅट मेंटॅलिटी. म्हणजे इतकं त्यांनी सहन केलं ना महाराजांनी, बापरे, हे असं शक्य नाही आहे कोणी इतकं सहन करणं. मी खरंच बघून या पिक्चर, आणि पिक्चर खूप छान आहे. खूप विकी कौशलने खूप छान काम केले, बाकी सगळ्या ॲक्टर्सने पण छान काम केले, बट मूवी खरंच बघा. तर मूवीवरनं येऊन डोकं खूप जड झालं होतं माझं. लाईक म्हटलं जरा झोपूया, मग तर झोपून उठली आहे. 6 वाजल्यात, बापरे खूप वेळ झोपले मी. डोकं अजून जड वाटत आहे. मग आता आवरायचं आहे. ते काम्या क्लिनिकचं जे हे चेंज झालं ना, मी ना ह्याला फ्रेश होते आणि मग बोलते, म्हणजे जीवाशी बळबळत आहे, फ्रेश होऊन बोलते होते. आता येताना आवाज क्लिअर, हॅलो हॅलो 1-2 3. हां. मी म्हणत होते माझं डोकं ना रडून रडून इतकं जाम झालं होतं. मग मला असं वाटलं थोडं झोपूया. मग मी 4:30-5ला झोपले, 6ला उठले. डोळे असे अजून सुजल्यासारखं दिसत आहेत. पण द थिंग इज मूवी खूप बघून या, खरंच खूप छान आहे. इग्नोर माय मम्माज व्हॉइस. ती फोनवर बोलत आहे आणि तिला असं वाटतं दुसऱ्या पर्सनला ऐकू जात नाही आहे, पण ऐकू जात आहे. ती मोठ्या मोठ्याने बोलत आहे ग. म्हणजे माझ्यासाठी चहा बनवल्या मम्मीनं. मी तिला म्हणत आहे काय, मी बनवते ग, बट मॅडम ऐकायलाच तयार आहे. मम्मी म्हणते नाही मी बनवते बिकॉज मी आली आहे ना. मग मी तिकडे असले की माझं मीच करते, मग मी तिकडे आली की ती बनवते. तर आपण दाखवूया आपण तुम्हाला माझी मम्मी. तू का लागले ही माझी मम्मी. थांब थांब चष्मा काढायला आली. काय नाही तसं सांगाल, ही माझी मम्मी आहे जिने माझ्यासाठी चहा बनवल्या. आणि ही फोनवर आहे शिल्पा मावशी बडबडत आहे काय, तर इकडचं तिकडचं सांगत. तू चहा पिलीस का मम्मी? मग पिणार आहेस का माझ्या बरोबर? काय नाही. दुसरं का नाही? बटाट्याचं चिप्स. बिस्किट नाही आहे? त्याच्यातनं जरा सुपर बाजार म्हणून बिस्किट. We are having a tea. लय वेळ लागला असला तर म्हणू दे. उद्या चालू असतं ना. उद्या चालू असतं ना. ते कधी पण नसतं.
उद्या सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक असतो. उद्या काय करणार आहेस? तू कर. काय करू विचार कर. अगं तो ड्रेस कुठे बघायला पाहिजे. तर चहा पिऊन त्यांनी झालेला आहे, इस्त्री पण करून झालेला आहे आणि मी घालते हा ड्रेस अँड वी विल डू द ट्रान्झिशन. और एक घटिया ट्रान्झिशन आणि मी या ड्रेसमध्ये थोडीशी जाड दिसते. तर आता मी रेडी झाली आहे आणि मी आता चालली आहे हॉटेल एसिनला. काम्या क्लिनिकचं डायनिंग आहे, म्हणजे जेवण आहे रात्रीचं आणि काइंड ऑफ इन्स्टा मीट आहे, म्हणजे त्यांनी ज्याच्याबरोबर कोलॅबरेशन केलं ना ते पण येणार आहेत. सो मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके चलो बाय बाय. थँक्यू एव्हरीवन. अचानक एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे आलात आणि माझी ही फर्स्ट पार्टी तुम्ही सगळ्यांनी सक्सेसफुल केली. याच्या क्लिनिकमध्ये आपण सध्या काम करतो आहे, याला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. इथे तुमचं खूप छान प्रेम मिळालं आहे, खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि हेच प्रेम मी घेऊन शिफ्ट करते आहे. एक मोठ्या अम्बियन्समध्ये काही नवीन ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स पण लॉन्च करते आहे. ते यशवंत संकुलमध्ये असेल. त्याचं ओपनिंग 1 मार्चला आपण दुपारी 4 वाजता ठेवतो आहे आणि तेच मेन कारण आहे तुम्हा सगळ्यांना इथे एकत्रित करण्याचं. सो इथं जसं प्रेम तुम्ही दिलात आम्हाला भरभरून, तसंच तिथंही आम्हाला देऊ दे. आणि थँक्स फॉर कमिंग आणि या काम्या टीममध्ये सामील झाल्याबद्दल थँक्यू सो मच. दीपिका मॅमची अनाऊन्समेंट झाल्यावर सगळे मिळून वर गेलो, थोडेसे फोटो क्लिक केले आणि मग नंतरनं त्यांनी केक कट केला. केक कट केल्यावर एकमेकांनाच भरवत बसलो होतो, त्याच्यातच खूप टाईम गेला आमचा. हे झाल्यावर आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारल्या आणि म्हटलं आता डान्स करायचाच. पण जरी मी या व्हिडिओमध्ये डान्सचा व्हिडिओ टाकायला गेल्यानंतर कॉपीराईटचा इश्यू येईल म्हणून मी सॉन्ग नाही लावत आहे. अरे मी आता चालू केला व्हिडिओ. हाय हॅलो चालू केलं. सो आम्ही काम्या क्लिनिकमध्ये आलो आहे. त्यांनी इव्हेंट ठेवला आहे. आता ना जरा हसल्यात इन्स्टा आयडी शेअर करतोय आम्ही आणि माझ्याकडे एकाची पण नाही आहे. इव्हेंट खूप छान झाला आहे आणि आता मी यश आला तर त्याच्याबरोबर घरी चालली आहे. तर मी आता जाऊन आले आणि त्यांनी गिफ्ट दिले. आपण याचं अनबॉक्सिंग करूया. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मस्त आहे. खरंच खूप छान आहे. गणपतीची आहे, फ्रेम आहे. कसं काढायचं ते? बाई बघा त्यांनी काय दिलं.
छान आहे ना. चांगला आहे बघ. तर आता 12:30 वाजलेत. घरातले सगळे झोपलेत म्हणून मी एवढ्या हळू बोलत आहे. आणि काम्या क्लिनिकनी म्हणजे दीपिका मॅमनी जो इव्हेंट ठेवला होता ना तो मस्त होता. खूप छान झाला इव्हेंट. मी खूप साऱ्या क्रिएटर्सना भेटले, हितगुज केले. चांगले होते सगळे बोलायला. थोड्या गोष्टी कळाल्या बिकॉज मी नवीन आहे, मी अजून शिकते आहे या गोष्टी. तर खूप काही गोष्टी कळाल्या. छान वाटलं. इव्हेंट खूप सुंदर, खूप छान झकास झाला. आणि त्यांनी मग दिलेले गिफ्ट पण आवडले मला. थँक्यू सो मच दीपिका मॅम. अँड हा आजचा दिवसभराचा ब्लॉग इथं संपत आहे. इथंपर्यंत पेशन्सनी बघण्यासाठी तुमचे खूप 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 आभार. आत्ताच्या आवाज हळू आहे, प्लीज समजून घ्या, झोपलेत घरातले. सो आभारी आहे, मंडळ आभारी आहे. शुभरात्री. टेक केअर. गुड नाईट. बाय बाय. दिस इज द फायनल बाय.